मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलं होतं, ज्याच्यात आपण डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा या परीक्षेबद्दल सर्वच्या सर्व माहिती बघितली आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पूर्णच्या पूर्ण जेवढा काही अभ्यासक्रम असणार आहे या परीक्षेसाठी लागणारा वर्ग 6वीसाठी जी परीक्षा घेतली जाते या परीक्षेसाठी विज्ञान या विषयाचा पूर्ण अभ्यासक्रम आपण या चॅनलवर पूर्ण करणार आहोत. आता याची सुरुवात आपण आजपासून करणार आहेत आणि आज आपण जे सुरुवात करणार आहोत ती असणार आहे आज आपला प्रॅक्टिस सेट 1. काय असणार आहे? प्रॅक्टिस सेट 1 असे प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करणार आहेत आणि आजचा प्रॅक्टिस सेट तुम्ही कंप्लीट केल्याच्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतेही पुस्तक किंवा कोणत्याही या ठिकाणी पेपरची किंवा कशाचीही गरज पडणार नाही. तुम्हाला कोणतेही खर्च करण्याची गरज पडणार नाही. कारण काय, या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजेच क्वेश्चन सॉल्व करून घेणार. काय करणार? क्वेश्चन सॉल्व करणार आणि क्वेश्चन सॉल्व करून जे काही त्याचे ऑप्शन असतील आणि त्या क्वेश्चनशी रिलेटेड जेवढे काही पर्याय असतील म्हणजे जेवढे काही क्वेश्चन बनू शकतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं पण आपण या ठिकाणी जाणून घेणार आणि कन्सेप्ट पण क्लिअर करणार. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पुस्तकही वाचायची पुस्तकाचाही अभ्यास तुमचा होऊन जाईल. म्हणजे जे काही तुम्हाला रीडिंग असेल किंवा जे काही समजून घेण्याचा भाग असेल ते समजलंही आणि त्याचबरोबर प्रश्नही सोडवले जातील. फक्त तुम्हाला करायचं काय की सुरुवातीपासून किती तुम्हाला येतं हे चेक करण्यासाठी आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 10 प्रश्न घेणार आहोत. किती? सुरुवात आहे त्याच्यामुळे की जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे 10 प्रश्न घेणार आहोत आणि या 10 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात म्हणजे 10 पैकी तुमचे 9 येत असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस तुम्ही लिहून ठेवणार की आपले प्रॅक्टिस सेट 1मध्ये एवढे प्रश्न बरोबर आले होते. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 2मध्ये आपले 8 प्रश्न 10 पैकी बरोबर आले. हे पूर्ण रेकॉर्ड तुम्ही ठेवणार शेवटपर्यंत. यानं काय होईल की तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळवणे किंवा 20 प्रश्न जर आपण उद्या चालू केले तर 20 पैकी 20 तुम्हाला गुण मिळवणे हे तुमचं एक टार्गेट त्या ठिकाणी बनून जाईल आणि तुम्हाला सवय लागेल. अभ्यास करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक गेमसारखं वाटायला ते की आपलं एक टार्गेट आहे समोर की आपल्याला 10 पैकी 10 किंवा 20 पैकी 20 प्रश्न या ठिकाणी आपले बरोबर आणायचे. तर आजचा जो आपला प्रॅक्टिस सेट असणार आहे तो असणार आहे प्रॅक्टिस सेट 1 आणि त्याच्यातला आपला पहिला प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यात तुम्हाला काय विचारलं, विच गॅस इज प्रेझेंट. आता याच्यात एक फायदा तुम्हाला असा होणार, जर तुम्ही इंग्लिश मीडियमचे असाल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी दिसेल, ऑप्शनसुद्धा इंग्लिशमध्ये दिसतील, तुम्ही हे बघू शकता. आणि जे मराठी मीडियमचे असतील जे की मराठी शाळेत शिकतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे मराठीसुद्धा सर्व गोष्टीत आपण अवेलेबल केलेल्या आहेत. मग इंग्लिश मीडियमवालेसुद्धा हा व्हिडिओ बघू शकतात, मराठी मीडियमवालेसुद्धा हा व्हिडिओ बघू शकतात. विच गॅस इज प्रेझेंट इन द हायेस्ट पर्सेंटेज इन अवर ॲटमॉस्फिअर. वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते अशा पद्धतीचा प्रश्न दिला आहे. तर याचं उत्तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला साईडला कुठेतरी लिहून घ्यायचं की याचा ॲन्सर तुमच्या मनानं किंवा तुम्ही लक्षात ठेवू शकता की काय असू शकतं. मग नंतर मी तुम्हाला ऑप्शन याचा ॲन्सरही सांगणार आणि याला एक्सप्लेन पण करणार. पण सर्वात पहिले तुम्हाला हे सांगतो की आजचा जो आपला टॉपिक असणार आहे, आता हे जे प्रश्न असणार आहे 10, हे 10 प्रश्न कोणत्या टॉपिकवर असणार आहे? एअर आणि वॉटर या टॉपिकवर असणार. म्हणजे सायन्समधला एअर आणि वॉटर हे जे 2 टॉपिक आहेत याच्यावर हे प्रश्न असणार आहे. यालाच आपण काय म्हणतो? नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच काय? नैसर्गिक संसाधनं. आणि नैसर्गिक संसाधनावर हा आपला पहिला प्रॅक्टिस सेट तुमच्यासमोर आहे. याच्यात तुम्हाला विचारलं कोणत्या वातावरणात म्हणजे आपलं जे ॲटमॉस्फिअर असतं या ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज, कारण ॲटमॉस्फिअर कशाचं असतं? हे गॅसेसपासून बनलेलं आहे. याच्यात वेगवेगळे गॅसेस येतात, डिफरंट गॅसेसपासून काय बनलेलं आहे? ॲटमॉस्फिअर. मग याच्यात ऑक्सिजन पण आहे, याच्यात ऑक्सिजनसुद्धा आहे, त्याच्यानंतर याच्यात नायट्रोजन पण आहे, कार्बन डायऑक्साईड असेल, आर्गॉन असेल, हेलियम असेल, असे भरपूर गॅसेस याच्यात दिलेले असतात. पण सांगितलं काय की सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे? हायेस्ट पर्सेंटेज कशाचं आहे? लोएस्ट हे विचारू शकतात, हायेस्ट पण लोएस्ट नाही विचारणार, याच्यात हायेस्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. हायेस्ट पर्सेंटेज कशाचं आहे? तर त्या ठिकाणी असणार आहे ते म्हणजेच नायट्रोजन. मग नायट्रोजनचं पर्सेंटेज किती आहे? तर 78% काय असणार? नायट्रोजन. दुसरा गॅस आहे तो म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात 21%, 21% काय असणार? ऑक्सिजन. आणि उर्वरित बाकीचे अदर गॅसेस काय असणार? अदर गॅसेस असणार 1%मध्ये. अशा पद्धतीने हे टोटल 100% होतं. त्याच्यात तुम्हाला ॲन्सर दिसत असेल काय होतं याचं? नायट्रोजन. तुमचा ॲन्सर जर बरोबर आला असेल तर तुम्ही तुमचे जे काही 1 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकता. मग नायट्रोजन मेक्स अप अबाउट 78% ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. आता हे तुम्हाला मी सांगितलं हे झालं ॲन्सर. पण हे एवढंच नाही, याच्यात आपण हेही बघितलं की ऑक्सिजन किती असतो, तर किती असतो? 21%. मग तुम्हाला नायट्रोजन विचारला तर 78 सांगायचं आणि जर का तुम्हाला ऑक्सिजन विचारला तर 21 सांगायचं. हे झाला पहिला प्रश्न. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे इथे तुम्हाला डायग्रामला सुद्धा पायचार्टसुद्धा दिलेला आहे. पायचार्टमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता 78% काय आहे? याला ॲप्रॉक्सिमेटली पकडायचं आहे. 78.08 असं न पकडता आपण 78% आणि याला म्हणणार 21%. त्याच्यानंतर दिलेलं आहे विच लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर इज क्लोजेस्ट टू द अर्थ सरफेस. आता जी अर्थ आहे आपली, या अर्थच्या वर काय केलेलं आहे? ही एक अर्थ आहे,
समोर डायग्रामसुद्धा असेल, तुम्हाला मी दाखवून देतो. डायग्रामसुद्धा दिलेली हे बघा. तर या ठिकाणी डायग्राम दिलेली ही काय आपली अर्थ आहे आणि अर्थच्या वर ही अर्थ तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. इथे काय दिलेली आहे अर्थ आहे आणि या अर्थच्या वर ॲटमॉस्फिअरमध्ये जर आपण गेलो तर अशा पद्धतीच्या काही लेयर पडतात. म्हणजे त्या गॅसेसनुसार किंवा गॅसेसच्या प्रमाणानुसार काय करतात लेयर पडतात. मग सर्वात जी बॉटमला असते ती असते ट्रोपोस्फिअर. 0 ते 12 किलोमीटरपर्यंत ही ॲप्रॉक्सिमेटली काय करतो आपण गृहीत धरतो की ट्रोपोस्फिअर नावाची एक लेयर आहे. ट्रोपोस्फिअरच्या नंतर काय येते स्ट्रेटोस्फिअर. स्ट्रेटोस्फिअरच्या नंतर मिझोस्फिअर. मिझोस्फिअरच्या नंतर थर्मोस्फिअर. थर्मोस्फिअरच्या नंतर एक्झोस्फिअर. अशा पद्धतीच्या ह्या ज्या 5 लेयर आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. याच्या काही जी वैशिष्ट्य असतात की तुम्हाला विचारलं काय जाऊ शकतं की सर्वात पहिले दिलेलं आहे पहा की कंटेन मोस्ट मास वॉटर वेपर अँड वेदर. मग सर्वात जास्त जे काही आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जेवढ्या काही घटना घडतात किंवा जे काय आपलं वातावरण असेल ते सर्वात जास्त कुठे ट्रोपोस्फिअरमध्ये. मग पाऊस असेल, ढग असतील, ज्या काही गोष्टी आता एअर असेल, सर्वात जास्त प्रमाणात कुठे गॅसेसचं प्रमाण ट्रोपोस्फिअरमध्ये. लेवल विथ नायट्रोजन 78% आहे, याच्यात ऑक्सिजन 21% आहे, ॲर्गॉन 0.9% आहे, कार्बन डायऑक्साईड 0.3% आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी 0.03% आहे कार्बन डायऑक्साईड. अशा पद्धतीचं हे प्रमाण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असतं. स्ट्रेटोस्फिअरबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती ती म्हणजे याच्यात काय असते याची जी बॉटम लेयर असते म्हणजे स्ट्रेटोस्फिअरचा जो बॉटम भाग असतो खालचा भाग असतो लोअर पार्ट त्याच्यात असते ओझोन लेयर. ही इथं ओझोन लेयर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. काय असणार आहे ओझोन लेयर असणार आहे. आणि ओझोन लेयरच्या वर मिझोस्फिअरमध्ये काय होतात ह्या ज्या काही मेटेरियल्स असतात बर्न्स अप हेअर लोवेस्ट टेम्परेचर लेयर. आणि जे काही आपण सॅटेलाईट लॉन्च करतो आणि सॅटेलाईट काय करतो या ठिकाणी फिक्स करतो ते कुठं करतो थर्मोस्फिअर म्हणजे एक्स्ट्रीम टेम्परेचर असतं आणि होम टू द ISS अँड ऑरोराज. त्याच्यानंतर सर्वात जी एक्झोस्फिअर असते इथं वातावरणाचा एकदम कमी भाग असतो, गॅसेसचं प्रमाण नसतं या ठिकाणी. थिन आउटरमोस्ट लेयर फेडेड इनटू आउटर स्पेस. अशा पद्धतीच्या ह्या लेयर असतात. तर याचा आन्सर तुम्हाला समजला असेल. का असणार आहे जी सर्वात खालची लेयर असणार ती असणार ट्रोपोस्फिअर. का असणार आहे ट्रोपोस्फिअर. याला आपण म्हणतो तपांबर, मराठीत म्हणतो तपांबर. खालचा पृष्ठभाग तपांबर. सर त्याच्यावर स्ट्रेटोस्फिअर आणि स्ट्रेटोस्फिअरमध्येच काय असणार आहे या ठिकाणी ओझोन लेयर असणार आहे. का असणार आहे ओझोन लेयर. तर या तिसरा प्रश्न आहे व्हॉट इज द प्रोसेस ऑफ वॉटर चेंजिंग इनटू वॉटर वेपर. हां काय दिलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. काय दिलेलं आहे वॉटर याचा चेंज कशात होणं वेपरमध्ये होणं. आता वेपरमध्ये म्हणजेच कशात दवबिंदूत म्हणजेच वाफेत. दवबिंदू न म्हणता दवबिंदू म्हणजेच सांद्रीभवन होणं. याला काय म्हणणार आपण वेपरमध्ये म्हणजेच काय वाफ तयार होणे म्हणजेच पाण्याचे वाफेत या ठिकाणी दिलेले पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याची जी प्रक्रिया असते म्हणजेच प्रोसेस असते त्याला काय म्हणतो. आता पाणी वाफेपासून होते याचा अर्थ आपण ज्यावेळेस गरम करतो पाण्याला त्यावेळेस काय होतं त्यावेळेस त्याचे व्हेपर निघतात. याचा अर्थ ही जी प्रोसेस ही काय असणार ही असणार इव्हॅपोरेशन. काय असणार इव्हॅपोरेशन. आणि याची उलटी या वेपरचं वॉटरमध्ये कन्वर्जन होणं म्हणजेच काय होणं कंडेन्सेशन होणं. कंडेन्सेशन म्हणजे ही उलटी प्रोसेस म्हणजेच काय होणं या वेपरचे वॉटरमध्ये चेंज होणं आणि वॉटरचा व्हेपरमध्ये चेंज होणं म्हणजेच काय इव्हॅपोरेशन. प्रेसिपिटेशन म्हणजेच काय पाणी पडणं म्हणजेच पाऊस होणं. प्रेसिपिटेशन म्हणजेच काय ढगामधून पाणी पडणं किंवा पाऊस पडणं. आणि शेवटचे फ्रीजिंग. फ्रीजिंगमध्ये काय असणार आहे फ्रीजिंग म्हणजेच काय पाण्याचं बर्फ होणं. त्याच्यानंतर दिलेलं आहे या ठिकाणी एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. इव्हॅपोरेशन हे असणार याचा आन्सर. इव्हॅपोरेशन इज द कन्व्हर्जन ऑफ लिक्विड म्हणजेच काय पाणी लिक्विड वॉटर इंटू गॅसेसमध्ये. गॅसेस म्हणजेच काय व्हेपरमध्ये. उष्णतेमुळे द्रवरूप पाण्याचे वायुरूप वाफेत रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजेच बाष्पीभवन असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला त्या प्रोसेस दिलेल्या आहेत. प्रोसेसमध्ये तुम्ही पाहू शकता सर्वात पहिले इव्हॅपोरेशन व्हायला. इव्हॅपोरेशन म्हणजेच काय बाष्पीभवन व्हायलं. त्याच्यानंतर बाष्पीभवन झाल्याच्यानंतर काय होईल ही जी वाफ तयार झाली होती या वाफेचं ढगात म्हणजेच पाण्याच्या दवबिंदूपासूनच काय होतील ढग तयार होतील म्हणजेच कंडेन्सेशन होईल. कंडेन्सेशनमध्येच काय होतं प्रेसिपिटेशन म्हणजेच काय हा पाऊस पडायला म्हणजेच काय व्हायलं प्रेसिपिटेशन व्हायलं. अशा पद्धतीचे ह्या प्रोसेस असतात म्हणजेच या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर दिलेले विच ऑफ दिस इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ एअर. आता इथं महत्त्वाचं आहे की प्रॉपर्टी ऑफ एअर हे महत्त्वाचं नसून इथं शब्द महत्त्वाचा आहे नॉट म्हणजे नाही म्हणून सांगितलं की एअरची प्रॉपर्टी नाही म्हणजेच गुणधर्म नाही हवेचा. मग हवेचा गुणधर्म काय नाही तर हवेला मास असतं का म्हणजे वजन असतं का एअर हॅज मास. तर हवेला वजन असतं का नाही याचं आन्सर शोधायसाठी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची. काय करायची अशा पद्धतीने एक थ्रेड बांधायची आणि बरोबर एक समान आकाराची म्हणजे अशी एक स्टिक बांधायची एक पाईप बांधायचा जो की कमी वजनाचा असेल आणि याला काय करायचं 2 बलून या ठिकाणी बांधायचे. हा एक बलून
आणि इकडे एक बलून बांधायचा, पण इकडे जो बलून बांधणार आपण तो बिना हवेचा असणार आणि इकडे हवेचा असणार, याच्यात हवा भरेल असणार. असे दोन बलून आपल्याला टाय करायचे. तुम्हाला जाणवलं की हा बलून काय झालेला आहे, खाली आलेला आहे. का? कारण याच्यात एअर आहे आणि एअरमध्ये काय असतं, मास असतं, म्हणजेच हवेला वजन असतं. तर हे कॅरेक्टर असणारच आहे. एअर एक्झर्ट प्रेशर, हवा दाब निर्माण करते का? तुम्ही गाडीवर बसलेले असता, गाडी चालवता किंवा गाडीवर मागे बसलेले असता, तुमचे पालक किंवा मग भाऊ आपली गाडी चालवतात, आपण गाडीवर हवेला महसूस करतो, म्हणजे आपल्याला हवा मागं दाबती, म्हणजे हवा दाबसुद्धा निर्माण करते. एअर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. गुड कंडक्टर, कंडक्टर म्हणजेच काय, हवा विजेची सुवाहक असते. म्हणजे हवेतून इलेक्ट्रिसिटी पास होते का, करंट पास होतो का? कधी असं झालं का की कुठेतरी हवेतून तुम्हाला करंट लागला? तर असं नाही होत, म्हणजे हे याचा ॲन्सर नाही, म्हणजेच याचं कॅरेक्टरिस्टिक नाही किंवा याची प्रॉपर्टी नाही. एअर ऑक्युपाय स्पेस, तर एअर स्पेस ऑक्युपाय करते. जसं की बलूनमध्ये जर आपण हवा भरली तर तो बलून मोठा होतो. याचा अर्थ काय व्हायला की त्याच्यात हवा काय करायली, जागा ऑक्युपाय करायली, म्हणजेच काय करायली, व्यापायली. याचा अर्थ हे तीन याचे तर सुवाहक आहेत, म्हणजेच प्रॉपर्टी आहेत, गुणधर्म आहेत, पण नाही कोणता, सी. आणि तेच काय असणार आपलं ॲन्सर असणार, सी का असणार आपलं करेक्ट ॲन्सर. म्हणजे एअर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तर नाही, हे ॲन्सर चुकीचं आहे. एअर इज ॲक्च्युअली इज ॲन इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजेच काय, पुअर कंडक्टर, म्हणजे तो हवा वाहू शकत नाही, हवेतून करंट वाहू शकत नाही किंवा मग इलेक्ट्रिसिटी वाहू शकत नाही, म्हणून त्याला म्हणतात कुवाहक. कुवाहक म्हणजेच काय, इन्सुलेटर. समजला असेल. पाचवा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, व्हॉट गॅस डू प्लांट्स टेक इन फ्रॉम द एअर टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. सोपा प्रश्न आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेस, फोटोसिंथेसिस म्हणजेच काय, प्रकाश संश्लेषण. आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करण्यासाठी वनस्पती म्हणजेच प्लांट्स हवेतून कोणता वायू घेतात, म्हणजेच काय करतात ते, कोणती एअरमधून कोणता गॅस ते ॲब्झॉर्ब करतात किंवा घेतात. तर त्यासाठी लागत असतो ऑक्सिजन का? नाही, ऑक्सिजन तर आपल्याला लागतो, मग ऑक्सिजन नाही, तर काय घेतात, कार्बन डायऑक्साईड. आता आपण काय करतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि प्लांट्स कार्बन डायऑक्साईड घेतात. प्लांट्स काय करतात, ऑक्सिजन सोडतात आणि आपण घेतो. नायट्रोजन का? नाही. हायड्रोजन नाही. ॲन्सर काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड काय असणार आहे, याचं करेक्ट ॲन्सर असणार आहे. प्लांट्स यूज कार्बन डायऑक्साईड, सनलाईट आणि वॉटर टू प्रिपेअर देअर फूड, आणि यालाच आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय व्हिच प्लांट्स मेक देअर ओन फूड फ्रॉम द सनलाईट. त्या ठिकाणी पाहिजे फोटोसिंथेसिसची तुम्हाला डायग्राम दिसत असेल. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, हे जी सन दिसतो तुम्हाला, या सनच्या सनलाईटपासून हे जे दिसाल, हे काय, प्लांटचा एक भाग आहे, म्हणजेच काय, क्लोरोप्लास्ट आहे. आणि या क्लोरोप्लास्टमध्ये काय असतं, क्लोरोफिल. आणि क्लोरोफिलमुळे काय होतं, या जी प्लांट असते या प्लांटच्या पानाला ग्रीन कलर येतो. म्हणजे ग्रीन कलर कशामुळे येतो, त्या क्लोरोफिलमुळे. हे बघा या ठिकाणी क्लोरोफिल तुम्हाला दिसत असेल. क्लोरोफिलमुळे काय होतं, ग्रीन कलर येतो. आणि त्याच्यासोबत सनलाईट सोबत कार्बन डायऑक्साईडसुद्धा घेतला जातो, वॉटरसुद्धा घेतल्या जाते, आणि काय सोडलं जातं, ग्लुकोज आणि ऑक्सिजन या ठिकाणी काय केला जातो, सोडला जातो. तर या ठिकाणी आपले 5 प्रश्न पूर्ण झालेत. अजून 5च प्रश्न आपले बाकी आहेत. तर हे प्रश्न अशाच पद्धतीनं तुम्हाला घ्यायचे, म्हणजे तुम्हाला आवडली ही टेक्निक. अशा पद्धतीनं आपण जे प्रश्न तयार केले, त्याचबरोबर प्रत्येक ऑप्शन आपण या ठिकाणी काय करायलो, प्रत्येक ऑप्शनचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी घ्यायलो. दोन्ही भाषेत, म्हणजे मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, दोन्ही भाषेत ते प्रश्न समजावूनही सांगितलं चाललं, आणि त्याबद्दल म्हणजे मराठी मीडियमच्याही मुलांचं व्हायला आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचं सुद्धा व्हायला, अशा पद्धतीचे आपण हे प्रॅक्टिस सेट बनवलेले आहेत. अशाच पद्धतीचे प्रॅक्टिस सेट चालू ठेवायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे प्रॅक्टिस सेट कसा वाटला. असेच प्रॅक्टिस सेट जर समोर लागत असतील तर कमेंट करा नक्की, म्हणजे जेणेकरून मला पुढे कळेल की त्याच्यात आपल्याला काय बदल करायचा, किंवा याच्यात आपल्याला काही बदल करायचा असेल तर तेही सांगा की थोडं याचा कलर किंवा फॉन्ट तुम्हाला ओळखू येत नाही, फॉन्ट छोटी झाली किंवा मोठी झाली, किंवा याच्यात दुसरा काही बदल करायचा, काही अजून इमेजेस ॲड करायच्या, हे सर्व काढून टाकायचं आणि फक्त इमेजनुसारच शिकवायचं. का मग एक टॉपिक घ्यायचा आणि टॉपिक कंप्लीट करायचा, क्वेश्चन न घेता फक्त टॉपिक कंप्लीट करायचा. असंही तुमचं काही असेल तर यासाठी तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं, आणि काय करायचं, समोरचे प्रश्न बघायचे, समोरचे प्रॅक्टिस सेट डेली बघायचे. कारण आपल्याला या परीक्षेसाठी पूर्णच्या पूर्ण सायन्सचा अभ्यास करायचा आणि पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळतील असा आपला अभ्यास या ठिकाणी झाला पाहिजे. 6वा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, व्हॉट इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. आता पाण्याशी संबंधित काही सेल्सिअस पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअसवर काय होतं, या ठिकाणी पाण्याचं बर्फ होतं, म्हणजेच काय होतं, गोठणबिंदू. गोठणबिंदू म्हणजेच काय, फ्रीजिंग पॉईंट. तर बरोबर आहे, गोठणबिंदू हेच आन्सर असणार याचं. 0 डिग्रीवर काय होतं, याचा फ्रीजिंग पॉईंट असणार आहे.
म्हणजेच मेल्टिंग पॉईंट, यालाच आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉईंट किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. मग बॉइलिंग पॉईंट, पाणी उकळतं कितीवर, तर 100 डिग्री सेल्सिअस. आणि सर्वात जास्त जी डेन्सिटी असणार पाण्याची, काय सर्वात जास्त जी डेन्सिटी असणार म्हणजेच घनता असणार ती असणार 4 डिग्री सेल्सिअसवर. ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या पाण्याशी संबंधित, वॉटरशी रिलेटेड. वॉटरशी रिलेटेड मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री, बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री आणि डेन्सिटी सर्वात जास्त 4 डिग्री सेल्सिअसवर असणार. तर याचा आन्सर काय असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. लिक्विड वॉटर टर्न्स इंटू सॉलिड आईस, म्हणजे लिक्विड चेंज इंटू सॉलिड असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तापमानात द्रव्य रूपात बदलणे किंवा पाणी बर्फात रूपांतरित होणे. विच ऑफ दिस इज अ वे टू प्युरिफाय वॉटर ॲट होम. घरच्या घरी पाणी शुद्ध करण्याची पद्धत कोणती. घरच्या घरी बसायचं, असं काय कुठं मशीनवर किंवा कुठेतरी एखाद्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला पाणी शुद्ध करायचं नाही. आपल्याला काय करायचं, केमिकलचा किंवा कशाचा वापर करायचा नाही. फक्त घरी आपल्या एकदम सोप्या पद्धतीनं आपण पाणी शुद्ध कसं करतो, तर तुमची आई तुम्हाला जर पाणी शुद्ध करून द्यायचं असेल, पाजायचं असेल, तर ती प्रोसेस आपण यूज करतो. तुम्ही कधी केली असेल. काय करतो आपण घरच्या घरी पाणी कसं शुद्ध करतो, पाणी उकळतो आणि पाणी नंतर उकळल्याच्या नंतर ते थंड झाल्याच्या नंतर त्याचा आपण यूज करतो किंवा ते पितो. म्हणजेच ते काय होतं, शुद्ध होतं, प्युरिफाय केल्या जातं. ॲडिंग शुगर, कधी शुगर मिळवल्याच्या नंतर म्हणजे साखर मिळवल्याच्या नंतर तुम्ही ऐकलं का की पाणी शुद्ध होतं. प्रकाशात ठेवणे, असं झालं का कधी की पाणी शुद्ध करण्यासाठी उन्हात ठेवलं म्हणजे सूर्यप्रकाशात ठेवलं. स्टिरिंग इट, म्हणजे पाणी ढवळल्यानं असं ढवळल्यानं ते चांगलं होईल की खराब होईल, तर ते काय होणार, खराब होणार. मग या ठिकाणी काय होणार, प्युरिफाय करण्यासाठी काय होणार, त्याला आपल्याला उकळावं लागेल. बॉइलिंग, हे काय असणार त्याचं करेक्ट ॲन्सर असणार. बॉइलिंग किल्स जर्म्स अँड बॅक्टेरिया प्रेझेंट इन द वॉटर. पाणी उकळल्यामुळे त्यातील सूक्ष्मजीव आणि जीवाणू नष्ट होतात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉज ऑफ एअर पोल्युशन. एकदम सोपा प्रश्न आहे, हे तर प्रत्येकाला ॲन्सर यायला पाहिजे. एअर पोल्युशन कशामुळे होईल, प्लांटिंग ट्रीज, झाडं लावल्यामुळं एअर पोल्युशन होईल. बरोबर आहे काय, कसं राहील, कोणी सांगू शकतं, जे शाळेत नाही जात किंवा जे त्याला काहीच कळत नाही तो सुद्धा याचा ॲन्सर सांगत. वृक्षारोपण केल्याच्या नंतर एअर पोल्युशन कमी होईल, वाढणार नाही. इथं आपल्याला विचारलं वाढेल कशामुळे किंवा कारण कोणतं, प्लांटिंग ट्रीज, हे तर राहणार नाही. स्मोक फ्रॉम फॅक्टरीज म्हणजे कारखान्यातील धूर. कारखान्यातला धूर असेल किंवा आपल्या ज्या काही व्हेकल्स असतात, गाड्या असतात, त्याच्यातून निघणारा धूर असेल, याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. तर हे काय असणार, याचं करेक्ट ॲन्सर असणार आहे स्मोकिंग फ्रॉम फॅक्टरी. स्मोक फ्रॉम फॅक्टरी. युजिंग सोलार एनर्जी, सोलार एनर्जीचा वापर केल्यानं होईल का, तर नाही. म्हणजे सोलार एनर्जीचा यूज करणं, बायसिकलचा यूज करणं आणि प्लांटिंग ट्रीज, हे काय असणार याची चांगल्या गोष्टी असणार, ज्याच्यामुळे एअर पोल्युशन कमी केलं जाऊ शकते, वाढणार तर नाही. वाय इज वॉटर कॉल्ड द युनिव्हर्सल सॉल्वंट. वॉटरला युनिव्हर्सल सॉल्वंट असं का म्हणतात. युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणजेच काय, विश्वद्रावक. म्हणजेच काय, बिकॉज इट इज फाउंड एव्हरीवेअर. कारण पाणी सगळीकडे, म्हणजेच पाणी सर्वत्र आढळतं का, तर नाही, पाणी सर्वत्र आढळत नाही. बिकॉज इट कॅन डिझॉल्व मेनी सबस्टन्सेस, हे याचा असणार ॲन्सर. कारण ते काय करू शकतं, अनेक पदार्थ स्वतःमध्ये विरघळू शकतं. तुम्ही जर विचार केला किंवा पाणी ही एक अशी गोष्ट आहे, असे एक ऑब्जेक्ट आहे किंवा असं द्रव्य आहे ज्याच्यात सर्वात जास्त गोष्टी विरघळल्या जाऊ शकतात. म्हणजे जास्तीत जास्त तो काय करू शकतो, कोणालाही स्वतःमध्ये डिझॉल्व करून घेऊ शकतो. कारण ते द्रव्य आहे म्हणून नाही, असंही नाही. बिकॉज इट हॅज नो टेस्ट, पाण्याला टेस्ट नाही म्हणून असंही नाही. ते यांचा ॲन्सर काय असणार, बी, बिकॉज इट कॅन डिझॉल्व मेनी सबस्टान्सेस. कारण ते अनेक पदार्थ विरघळू शकतो. आणि वॉटर हॅज ॲबिलिटी टू डिझॉल्व मोर सबस्टान्सेस दॅन एनी अदर लिक्विड. आणि शेवटचा प्रश्न आपला असणार आहे. शेवटचा प्रश्न बघण्याच्या आधी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं की तुमचे 10पैकी किती प्रश्न, आता या प्रश्नाचं उत्तर झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगायचं 10पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले. तर पुढचं त्याचं बघण्याच्या आधी जर का तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे शेअर करा, जेणेकरून त्यालाही या परीक्षेबद्दल माहिती होईल आणि त्यांनाही कुठेही बाहेर जाण्याची गरज पडणार नाही किंवा पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही या परीक्षेची तयारी करण्यासाठी, जी असणार आहे डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा किंवा डॉक्टर होमी बाबा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असे आपण याला म्हणतो. आणि हे सराव संच आहेत आपले आणि सराव संच आजचा असणार आहे पहिलाच. याच्या बाद आपण असेच डेली काय करणार, सराव संच बघणार आहेत वर्ग 6वीसाठी, 7वीसाठी नाही, 6वीसाठी आणि 9वीसाठी नाही. तर याचं काय असणार आहे व्हॉट इज द रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर फ्रॉम प्लांट्स थ्रू लिव्ज. म्हणजे ज्यावेळेस पाणी
प्लांट्समध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेस ते लीव्जमधून काय होतं आपल्याला बाहेर पडताना दिसतं, म्हणजे लीव्जमधून काय होतं पाणी बाहेर जातं. तर ती जी प्रोसेस असते तर त्याला आपण काय म्हणतो, कोणती प्रोसेस म्हणून ओळखतो? फोटोसिंथेसिस का? तर नाही, फोटोसिंथेसिसमध्ये पाणी एंटर होतं हे तर राहणार नाही. ट्रान्सपिरेशन असू शकते. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन का? तर नाही. ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषण? नाही. तर ॲन्सर काय राहिलं फक्त बाष्पोत्सर्जन म्हणजेच काय ट्रान्सपिरेशन. आणि ट्रान्सपिरेशनमध्ये काय केलं जातं पहा, ट्रान्सपिरेशनमध्ये काय केलं जातं, इज द रिलीज ऑफ वॉटर वेपर फ्रॉम द पोर म्हणजे स्टोमाटा. स्टोमाटा का असतो? स्टोमाटा म्हणजेच हे जे तुम्हाला या ठिकाणी प्लांट्स दिसायली त्या प्लांटची काय आहे पहा, हे एक प्लांट दिसायली. आता या प्लांटचं जर मी लीव्ज बघितलं आणि या लीव्जचा जर एवढाच भाग मी या ठिकाणी काय केला, हे एवढाच भाग तुम्हाला एवढा भाग हायलाईट करून दाखवला तर इथं तुम्ही बघू शकता याच्यात काय केले जातात, ह्या अशा पद्धतीचे तुम्हाला होल दिसतात. हे जे होल दिसायले यालाच आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो स्टोमाटा. काय म्हणणार? स्टोमाटा. आणि याच्यातूनच काय होतं का जे काही गॅसेस असेल किंवा मग सनलाईट असेल किंवा वॉटर असेल हे ट्रान्सफर केल्या जातात किंवा ट्रान्सपिरेशन होतं म्हणजे बाष्पोत्सर्जन याच्यातून होतं. तर हे झाले आपले आजचे 10 प्रश्न. तर नक्की सांगा 10 पैकी तुमचे प्रश्न किती बरोबर आले. हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अशाच पद्धतीची आपण अजून किती प्रॅक्टिस सेट घ्यायला पाहिजे किंवा मग तुमचा एखादा टॉपिक वीक असेल की त्या टॉपिकवर जसं की सेल आहे, म्हणजे आता आपला टॉपिक काय होता, आजचा आपला टॉपिक होता या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस. आता नॅचरल रिसोर्सेसमध्ये पण आपण काय बघितलं, दोनच टॉपिक बघितले त्याच्यात, म्हणजे एअर आणि वॉटर. मग अजून काय राहिलं? लँड. अशाच पद्धतीचे आपण एक दिवस लँडवर प्रश्न घेणार, त्याच्यानंतर आपण याच्यावर अजून सेलवर प्रश्न घेणार आहे ना. सेल, मग सेलवर कशा कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, असं करून करून तुमचा एक एक टॉपिक या ठिकाणी कंप्लीट होणार. आता हे जर तुम्हाला कळालं असेल आणि याच्यात जर तुमचे गुण आले असेल किंवा याच्यानंतर काही जणाला आता याच्याबद्दल काही माहिती नसेल, पण अजून जर तुम्हाला अशाच पद्धतीची प्रॅक्टिस सेट लागत असते तर ते किती वेळेस सांगायचं, जाऊ दे तुम्ही परत म्हणताल किती 100 वेळेस तर झाला असेल आतापर्यंत. प्रॅक्टिस सेट आणि ते कमेंट करा. ठीक आहे, आपण भेटू पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.